जय शिवराय मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफीची घोषणा केली होती, तर त्या कर्जमाफी संदर्भात काही महत्त्वाचा असा अपडेट आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी कधी होणार आहे, कर्जमाफी कोणाची केली जाणार आहे, त्याच्यानंतर कर्जमाफी काय केली जाणार आहे, तसेच कर्जमाफीची रक्कम किती असणार आहे, तसेच अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत. ह्या संपूर्ण सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून जी काही महत्त्वाची माहिती आहे तर ती तुम्हाला कळणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणजे नेमकं काय, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बँका असतील किंवा विविध संस्था असतील यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज किंवा मुदत कर्ज या सरकारकडूनच पूर्ण अंशतः माफ करणं याला कर्जमाफी असले म्हटले जाते. आता याच्यामध्ये ही नेमकी कर्जमाफी शेतकऱ्यांना का दिली जाते? आता याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, याच्यामध्ये दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, याच्यामुळे राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाते. त्याच्यानंतर जे काही पिकाचं नुकसान असेल, आता विविध पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेले आहे, त्याच्यामुळे त्या नुकसानीच्या आधारावर सुद्धा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाते. शेतकऱ्यावर जी काय वाढताचा आर्थिक ताण असेल तर तो ताण कमी होण्यासाठी सुद्धा ही कर्जमाफी दिली जाते. आणि त्याच्यानंतर आता जे काय आत्महत्याचे प्रमाण आहे तर ते प्रमाण सुद्धा कमी होण्यासाठी राज्यामधील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाते. आता याच्यानंतर कोणते कर्ज माफ होते आणि कोणते कर्ज माफ होत नाही. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की कोणतं कर्ज माफ होणार आहे, कोणतं कर्ज माफ होणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जे काय पीक कर्ज अर्थातच क्रॉप लोन जे तुम्ही पिकासाठी घेतलेलं कर्ज असणार आहे, तर हेच कर्ज या ठिकाणी तुमचं माफ होणार आहे. त्याच्यानंतर अल्पमुदतीचं जे काय कर्ज असेल ते सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. आता कोणकोणतं कर्ज माफ होणार नाहीत हे आपण बघूयात. याच्यामध्ये जर तुम्ही खाजगी सावकाराचं कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही. त्याच्यानंतर जे काय वैयक्तिक कर्ज असेल किंवा गृह कर्ज असेल हे सुद्धा कर्ज या ठिकाणी तुमचं माफ केलं जाणार नाही. त्याच्यानंतर नवीन घेतलेले कर्ज असतील तर ते सुद्धा कर्ज या ठिकाणी तुमचं माफ केलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असणार आहे फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असतात मित्रांनो, याच्यामध्ये आता जे शेतकरी पात्र येतात तो सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्याच्यानंतर कर्ज बँक, सहकारी बँक, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँक मधून घेतलेले जे काही कर्ज असेल तर तेच कर्ज या ठिकाणी माफ केले जातात. आता राष्ट्रीयकृत बँक जर पाहायला गेलं, SBI बँक असेल, युनियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, अशा ज्या काही विविध राष्ट्रीयकृत नॅशनल बँक असणार आहेत तर ह्या सर्व बँकांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. त्याच्यानंतर आता हे कर्जमाफीची रक्कम ही कितीपर्यंत असते? तर मित्रांनो, या रकमेचा जर विचार करायला गेला तर 50,000 ते 2 लाखांपर्यंत ही कर्जमाफी केली जाते. किंवा काही काळामध्ये काही शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी केली जाते. त्याच्यामध्ये किती पण असू द्या, 2 लाख, 3 लाख, 4 लाख आणि काही याच्यामध्ये अंशतः कर्जमाफी दिली जाते. जसे की त्याच्यामध्ये काही अटी नियम शर्ती टाकून त्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी केली जाते. आता याच्यानंतर ही कर्जमाफी कशी मिळत असते? आता ही कर्जमाफी मिळवण्यासाठी तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून काही याद्या प्रकाशित केल्या जातील. तसेच पात्र शेतकऱ्यांची जी काही योजना आहे ती योजना जाहीर केली जाते. त्याच्यानंतर बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होते. तसेच शेतकऱ्याला वेगळा अर्ज करायची कुठलीही गरज नाही. आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत. मित्रांनो, कागदपत्राचा विचार केला गेला तर तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, ते तुमची 7/12, त्याच्यानंतर होल्डिंग, तसेच जे काही किसान कार्ड असेल फार्मर आयडी, हे फार्मर आयडी कार्ड पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मोबाईल नंबर. आता मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर दुसरा आहे आणि बँक खात्याला, कर्ज खात्याला मोबाईल नंबर दुसरा आहे. तर हे दोन्ही नंबर तुमचे एकत्र करून घ्या तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे, अन्यथा कर्जमाफी मिळणार आहे. आणि एक महत्त्वाचं काम करायचं म्हणजे तुमच्या कर्ज खात्याला तुमचं आधार लिंक करायचं आहे. कारण की जर आधार लिंक केलं तरी सुद्धा तुम्हाला या कर्जमाफी मिळणार आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या वेळेवर तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे किंवा यादीमध्ये तुमचं नाव येणार नाही. त्याच्यानंतर ही कर्जमाफीची यादी कशी बघायची? आता ही यादी बघण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तर बँकेच्या शाखेमध्ये जावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे तुमचं ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल तर यामध्ये सुद्धा त्याच्या याद्या उपलब्ध होणार आहेत. त्याच्यानंतर जे काय अधिकारी सरकारी पोर्टल असेल तर त्या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ह्या याद्या मिळणार आहेत. कारण तुम्ही पाहिलेच असाल 2019 पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत एक पोर्टल जाहीर आलं होतं आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याचं आधार प्रमाणीकरण करून
त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते हो. आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या याद्या जाहीर केल्या होत्या. अशाच प्रमाणे ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून जी आर काढण्यात येईल, याद्या तयार होतील, ह्या तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आता काही महत्वाच्या ज्या सूचना आहेत ह्या सुद्धा शेतकऱ्यांना यांचा नक्की विचार करायचा. तर महत्वाची सूचना म्हणजे कोणती? कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता बरेच जण म्हणतात की एवढं कर्ज माफ होणार आहे, तेवढं कर्ज माफ होणार आहे, कर्ज आज माफ होणार आहे. तर अशा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. त्याच्यानंतर कोणी जर पैसे मागितले तर त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका. मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना जर सांगायला गेलं, कर्जमाफी होण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांना पैसे लागणार नाहीत, एकही रुपया लागणार नाही. ही कर्जमाफी तुमची मोफत केली जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म बाहेर सुद्धा भरायची गरज नाही, कोणते डॉक्युमेंट सुद्धा सध्या देण्याची गरज नाही. कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून याद्या प्रकाशित करून डायरेक्ट त्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणित करून तुम्हाला ह्या कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता बाकी गोष्टीचा विचार करायला गेला तर राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत जी आर येऊस्तर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ज्यावेळी जी आर काढण्यात येईल तर तो जी आर आल्याच्या नंतर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तो जी आर मी नक्की पाठवण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भात काही महत्त्वपूर्ण अशी माहिती जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि कर्जमाफीच्या संदर्भात काही अडचणी असतील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट अशा होत्या की मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार आहे याच्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.